चलिए राज दादा पाटिल की बात करेंगे काटे जिनकी तरफ से कैश प्राइज है। जब नीलजी टीम के भावेश आएंगे गेंदबाजी में देखिए हैट्रिक के लिए 3,000। और योगेश पाटिल लेके जब बैटिंग में आएंगे अगर एक ही हाथ में छक्का लगाते तो 2,000। चला उड्या पण मैदानाकडे. उड्या पण मॅचच्या दिशेने जिथे याला आवाज द्या ना यार आवाज. हॅलो हा बरोबर आहे चल. जायचं. हा बॉल चांगला आहे ऑन साईडला. डिपे फिल्डर आहे लॉंग ऑनला उचलेल चेंडूला फेकेल तोपर्यंत सिंगल आली आहे. वेगवान गोलंदाज दक्ष आपला आपण पाहतो दक्षला बॉलिंग मार्क मध्ये. दक्ष वेगवान गोलंदाज. टीम गोलेगावचा हा खेळाडू ऑन दी बिल्डिंग. बिल्डिंग चांगली झाली डायरेक्ट हिट हारली पण सिंगल आली आहे. निलजीच्या ऊर्जात कोळेगाव इथे मात्र ही मॅच पाहायला भेटते दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. हा बॉल देखील वेगवान आहे मात्र बीट करून घ्या खेळाडूला. चांगला बॉल आहे डॉट बॉल आलाय. दक्ष खूप चांगली बॉलिंग करतो. दक्ष पाटील पदनाम चांगली बॉलिंग झाली दक्षी. हा बॉल ऑन साईडला वळवला आहे 2 मॅच मध्ये आणि चेंडू निघून जातो वेळेस बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आदेश भगत यांच्याकडनं निलजे संघ जर सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. माननीय आदेश भगत यांच्याकडनं निलजे टीमला इथे पारितोषिक आहे. चलिए साहिब बात करेंगे देखिए खास कैश प्राइज देखिए यहाँ पर नगर सेवक और उसके साथ है कल्याण डमोली ग्रामीण टेनिस क्रिकेट के उपाध्यक्ष आदेश भगत साहब देखिए बात करेंगे। अनिल जी टीम अगर मुकाबला जीती तो 5,000 कैश प्राइज और उसके साथ देखिए राजदादा पाटिल इससे खास करके कोलेगांव टीम को देखिए यहाँ पर शुभकामना आता हुआ भविष्य के लिए खास करके यहाँ पर उड्या आपण मॅचच्या दिशेने काय पाहिजे 6 सिक्सर. क्या बात आहे. ते मात्र बॉल शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हर मधला. 1 to go. मच्छिंद्र पाटील आणि मच्छिंद्र म्हात्रे आणि आकाश पाटील कोळेगाव या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम सर हार्दिक स्वागत असेल. बोलतो मॅचच्या दिशेने ते मात्र एकूण 12 धावा पहिल्या ओव्हरला. भूषण पाटील आले तिसरा ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहू शकतो भूषणला. स्पीड अप करा
चा आवाज आहे ते तुम्हाला साथ देत नाही मग स्पीडअप करा. स्टायनर चला ओळ्या मॅचच्या दिशेने बॉलिंगमध्ये परिवर्तन इथे मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये भूषण आलाय. सेकंड ओव्हर्समध्ये समीर पाडे सेकंडला फलंदाज. पहिल्याच बॉल साईडला चालला इथे मात्र अगदी गरंगळ चाललाय तर बॉल रोखलाय बॉलला आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न नाकारलाय. वाडा फिल्डिंग खूप चांगली फिल्डिंग झाली आहे टीम कोळेगाव संघाची. दरम्यान बॉलर तयार आहे. बॉलर भूषण हा बॉल डिफेन्स करत असताना स्टार्ट आउट पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने खेळा फटका दुसऱ्या धावसाठी प्रयत्न चालू आहेत आणि ते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 15 धावा आणि फक्त एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का या मॅचमध्ये हाही मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या चालू आहे. भूषण तिथे बॉलिंग करतोय. तर ते बॉल फटका चांगला आहे मिड विकेटच्या वरून बॉलण्याच्या बाहेर षटकार. जयेश पाटील राहुल पाटील दोघांची नाव इथे येतात कारण दोन्ही बैला एक दर्जाची होती मग ते षटकार आलाय. षटकार पाहायला मिळाला आपल्याला धावांचा पण विचार करता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 21 धावा 21. दरम्यान ते बॉल हा बॉल वळून खेळायचा होता क्लीन बोल्ड झालाय. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. योगेश पाटील आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधले. फलंदाज तयार. बॅट्समन तयार ऑन साइडला बॅट होतो बॉलर फिल्डिंग चांगली आहे. डॉट बॉल 1-2. प्रचंड वेगाने हा बॉल आलाय डॉट बॉल आणि 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावांचा विचार केला तर 21 धावा. खेळ फास्ट करा जरा.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्यात. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आलाय सुभाष लोंढे. सुभाष आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये बोरसा दाखवल्याच होता. आणि हा बॉल खेचून मारला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार. वरती सुभाष स्वागत केलंय. काय फटका होता, काय नजाकत पाहायला मिळाली आपल्याला. समीर पाटील फायर. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. दरम्यातील बॉल वेट अँड वॉच करून खेळायचा होता हा बॉल. आणि विकेटची पतन झाली आहे. बॅट कट आहे. फलंदाज बाद. इथे मात्र आपण पाहू शकतो नेट क्रमांक 2 वरती म्हणजेच सेकंड डाऊन साठी विकेट वरती आलाय. आणि इथे मात्र हा खेळ चांगला करावा लागेल भाविश पाटील आपल्या टीमसाठी. एकूण धावांचा विचार केला तर धावा झाल्यात धावफलकावरती 27 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. सुभाष पदनाम. सुभाष गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पाटील भाविश पाटील आहे स्ट्रायकरला. दरम्यान ती बॉल पिकअप शॉट खेळ डीप बॅकवर्ड्स खेळच्या वरून चेंडू मारण्याच्या बाहेर. षटकार. दरम्यान बॉल हाही षटकार दर्जेदार. काय बॉल शिल्लक आहे सुभाषच्या ओव्हर मधले या. आणि हा बॉल देखील पाहायचा आहे. गॅप मोठा आहे. क्या बात आहे भाई. जबरदस्त कॅच. टिपलाय कॅच आणि संपलाय फलंदाजा खेळ. भाविश पाटील मैदानाच्या बाहेर. चला शेखर पवार या मैदानावरती आपण. सुभाष मात्र या ओव्हरमध्ये भरपूर पुढची मॅच काढणार. दिवा मातार्डी नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडची दुसरी मॅच. दिवा मातार्डी
दोन्ही संघांमध्ये स्टेजवरती रिपोर्ट करायचं आहे, आपण लक्ष असू द्या. हा फुलटॉस बॉल ऑन साळा पिकअप केला, चेंडू निघून जातोय तो मधचा डीप बॅक कोर्स केला मधून मांडण्याच्या बाहेर षटकार. तिथं मैदानावरती जे शेवटच्या ओव्हरचा अजूनही खेळ शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल. चला पहिल्या ओव्हर 45 3 ओव्हरमध्ये 45 रन झाल्यात. मात्र पहिलाच बॉल डॉट आलाय. पहिला बॉल इथे डॉट आलाय शेवटच्या ओव्हर मधला. कुठं आपण क्षमता दरम्यान बॉल मात्र उडवला, लॉक केला, फटका चांगला आहे. हवाई यात्रेत होता चेंडू, इथे लॉंग ऑन सीमारेषेवरती टिपलाय झेल, संपलाय फलंदाजा खेळ, फलंदाज बाद. मॅच पुकारीच्या पण दुसऱ्या प्लेसची शेवटची मॅच माथाडीच्या विरोधात टीम दिवा. टीम आणि माथाडी आणि दिवा दोन टीमचे कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपली आहे. नाही तर ओव्हर 3 वरचा मॅच खेळला जाईल, लक्ष असू द्या. चला आली नाही तर ओव्हर कमी खेळवली जाईल, लक्ष असू द्या. बॉलर तयार आहे. डेट ओव्हर शेवटचा ओव्हर आहे दरम्यान बॉल उडवायचा होता, ऑन साईडला लॉक करायचं होतं छुटाने बॅटमध्ये. इथे मात्र बॅटचा कडा आहे, फलंदाज बाद.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. 4 बॉल फेकले गेल्यात. काय बॉलिंग केली. 45 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतो. 45 धावा स्थिर आहे धावसंख्या. त्यानंतर ऑन साईडला वळायचं जातं. दुर्वर्ण खेळाडू गॅप मोठा आहे आणि दिव्या टीमचा कॅप्टन आला आणि मातारेडी टीमचा देखील आला आहे. लगेच नाणेफेकी केली जाईल दोघांमध्ये. शेवटचा बॉल झाला फर्स्ट इनिंग. 46 झाल्यात. लगेच इथे नाणेफेक केली जाईल. हा बॉल जसा पडेल बॉल उंच केला. बॅट ऑफ द बॉल कॅची शक्यता करता येणार नाही आहे. टिपलायची आणि संपल्यानंतर सांघिक 4 षटकाचा खेळीचा संपला आणि एकूण धावा झाल्यात त्या 46-47 लक्ष असेल मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. आणि बॅकअपमध्ये इन्व्हेस्ट इथे नाणेफेकी केली जाईल. शेष आहे का बादशाह बाबूशाह. नमस्कार. जवळजवळ आजच्या दिवसातले अंतिम फेरीतले सामने आता सुरू आहेत. या सामन्यानंतर माजाराडी आणि दिवाचा सामना होईल. त्यानंतर मग चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 सामने होतील आणि क्वालिफाय 2 तारखेचा क्वालिफाय संघ आणि 3 तारखेचा क्वालिफाय संघाचे चिठ्ठ्यानंतर उडल्या जातील. म्हणजे एक अप्रॉक्सिमेटली पुढच्या 1.5 तासात हे सगळं घडणार आहे. तर त्यानंतर म्हणजे मी हे सांगतो काय कारण की 2 तारखेचे क्वालिफाय संघ आणि 3 तारखेचा क्वालिफाय संघ पुढच्या 1.5 तासानंतर मैदानात हजर हवा आहे. रिपोर्टिंग करायचं आहे तुम्हाला दोघांना. धन्यवाद. दोन्ही पडले संघ आहेत. पडले आदर्श ए आणि बी. तर तुम्हाला 1.5 तासानंतर मैदानावरती रिपोर्ट करायचा आहे. तुम्ही सगळे लाईव्ह बघत आहात तर आमच्या लाईव्हवरती तुम्ही मॅच बघताय. 1.5 तासात तुम्हाला पुढच्या 1.5 तासात मैदानावर रिपोर्ट करायचा आहे याची नोंद घ्यावी. धन्यवाद. चला मॅच सुरू करा.
निळजे कोळेगाव संघाचा पुढील सामना आणि ऑन ड्राईव्ह करून एक चोरटी धाव मिळवलेली आहे फलंदाज सौरभ यांनी. निनाद 2 चेंडू 2 धावा. कोळेगाव संघाचा धावफलक 2 धावांनी पुढे. सामना करतील ओमकार निनादच्या तिसऱ्या चेंडूचा. आणि कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे चौकार फुल लाईन बॉलला. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या चेंडूवरती ओमकारचा एक सुरेख असा कव्हर ड्राईव्ह चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. पुन्हा रिझल्ट सेम. दुसरा चौकार मारलेला आहे ओमकार पाटील यांनी. एक कव्हर ड्राईव्ह दुसरा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दोनही शॉट जे मारलेले आहेत ते अगदी सुंदर. आणि एक स्ट्रेट ड्राईव्ह चौकार गेलेला जवळजवळ उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि या 2 धावा मिळालेल्या आहेत ओमकार यांना. 5 चेंडू धावा झालेल्या आहेत 12 कोळेगाव संघाच्या. आणि चेंडूची कटोरी घेऊन चेंडू डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज बाद ओमकार. एक गडीच्या मोबदल्यात कोळेगाव संघाच्या 12 धावा झालेल्या आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर पुढील षटक घेऊन येतील आशिष रसाळ. पाहुयात त्यांचा सामना करतील सौरभ. एकूण आता 35 धावांची गरज आहे 18 चेंडूत. पाहूया कोळेगाव संघ पुढील 3 षटकांमध्ये काय प्रगती करतो. ऑन ड्राईव्ह मारलेला आहे. एक धाव पूर्ण आणि क्षेत्ररक्षक धावत. चेंडू पुन्हा गोलंदाजाच्या हातात थ्रो केलेला आहे. एकच धाव मिळालेली आहे फलंदाज सौरभ यांना. आता पुढील चेंडूंचा सामना करतील विश्वास पाटील कोळेगाव संघातर्फे. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. पहिला चेंडू टाकला 1 रन आलेली आहे. पाहूया आता पुढील चेंडूवर काय होईल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. पुन्हा एकदा चौका गेलेला आहे. मिस झाले.
विश्वास पाटील यांनी पहिल्याच चेंडूवरती सुरेख असा चौकार तटावलेला आहे साईड स्क्रीनवरती समोर. आणि हा गलीच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव घेऊन समाधान मानावं लागेल फलंदाजांना. या धावसंख्येनंतर 18 धावा मिळवलेल्या आहेत कोळेगाव संघाने एक गड्याच्या मोबदल्यात. 15 चेंडूत 29 धावांची गरज. आमचे गुणलेखक पुन्हा एकदा थोडा कॅचची शक्यता होती, पण कॉटन बॉल सहज शक्य होत नसतात. अच्छा, गोलंदाज इंजर्ड असल्या कारणामुळे आमचे 12वे खेळाडू आम्हाला माहिती देत आहेत. शेवटचे 2 चेंडू. हा रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 23. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. सामना करतील विश्वास पाटील. आणि हा बसून मागे खेळलेला आहे. पल्लू शॉट, चौकार गेलेला आहे. अडवण्याचा प्रयत्न केला होता फायनलीला, शॉट फायनलीला उभे असलेल्या क्षेत्ररक्षकाने, पण तो असफल प्रयत्न. आणि या चौकाराच्या सहाय्याने कोळेगाव संघाच्या 27 धावा झालेल्या आहेत एक गड्याच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूत 20 धावा. 12-20 प्रत्येक षटका मागे 10 धावा जमवायच्या आहेत कोळेगाव संघाला. पाहूया कोळेगाव संघाकडनं पुढील षटक कोण घेऊन येतं. अक्षय रसाळ निर्जे संघाकडून, माफ करा, रसाळ निर्जे संघाकडून सामन्याचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील. सामना करतील सौरभ. सौरभ यांनी 3 चेंडूत 3 धावा पटकावलेल्या आहेत. आता 12व्या खेळाडूला माझ्या मते आतमध्ये बोलावलेलं आहे, कारण जखमी खेळाडू त्याची षटक पूर्ण करून आतमध्ये येतोय. आशिष रसाळ डगआउटमध्ये येताना. आता पाहूया अक्षय रसाळ काय करतील आपल्या संघासाठी. त्यांचा सामना करतील सौरभ कोळेगाव संघासाठी. थोडासा चेंडूचा अंदाज चुकलेला आहे फलंदाजांना. फलंदाज बीट झालेले आहेत आणि ही पंचांचा बाईचा निर्णय. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 28. डावखुरे गोलंदाज अक्षय रसाळ. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. अंदाज नाही आला या चेंडूचा त्यांना. या खेळपट्टीवरती डावखुरे गोलंदाज 2 ते 3 दिवस झाले चांगली कामगिरी बजावत आहेत. डावखुरे गोलंदाजांनी एका षटकात 3 धावा दिलेल्या नाही आहेत, एका षटकात 6 धावा दिलेल्या नाही आहेत. आता पाहूया अक्षय काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. एक धाव घेतलेली आहे रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात. भावेश यांनी चेंडू अडवलेला आहे आणि आता धावसंख्या झालेली आहे 29. 9 बॉल 18 धावायची गरज आहे. या ओव्हरच्या 3 चेंडूत
2 धावा आलेल्या आहेत फक्त. आणि हा स्ट्रेट खेळलेला चेंडू पाहूया. अरे चांगली उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा अडवू शकलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चौकार होता तिथे 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या षटकात एकूण 1 2 3 4 5 4 धाव ते 5 धाव आलेत ना. हा 4 धावा आलेले आहेत. राईट. आणि हा मारलेला चेंडू गेलेला आहे बाहेर सीमारेषेच्या. षटकार मारलेला आहे सौरभ यांनी. सौरभ समलामीला फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि संघाच्या गरजेला जो शॉट गरजेचा होता तोच तटावलेला आहे त्यांनी सरळ सीमारेषेच्या बाहेर. 7 चेंडूत 10 धावा. आता पाहूया अक्षय रसाळ काय करतायत. 7-10. हा त्रिफळाचीत झालेला आहे. अक्षय रसाळ यांची चांगली ओव्हर, चांगलं षटक म्हणावं लागेल. कारण टेनिस क्रिकेटमध्ये एखाद चेंडू वाईट पडतोच. ओव्हरला 10 धावा देणं आणि ते पण डेथ ओव्हरला, याही आता चांगल्या म्हणाव्या लागतात. पाहूया कोळेगाव संघ शेवटच्या षटकात काय कामगिरी करतो. कालपासून आजचा 3रा दिवस आहे. या शेवटच्या ज्या अंतिम टप्प्यातल्या सामने आहेत 3-3 षटकांचे, त्या सर्व सामन्यांमध्ये गोलंदाजांनी दिवस गाजवलेला आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये आणि दोन्ही दिवस पडले गावच्या गोलंदाजांनी गाजवलेला. आज पाहूया भावेश निर्जे संघासाठी काय कामगिरी करतोय. शेवटचं षटक निर्जे संघाकडनं भावेश घेऊन येतील. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पाहूया भावेश काय करतायत. आणि हा स्वैर चेंडू अवांतर धावसंख्येत वाईडच्या स्वरूपात वाढ. धावसंख्या 38. 6 चेंडू 9 धावा. आणि हा मारलेला चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. चेंडू निर्धाव. विश्वास पाटील वैयक्तिक 14 धावसंख्येवरती बाद झालेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज भूषण पाटील, त्यांचे सोबत सुमित संते कोळेगाव संघातर्फे. 5 चेंडू 9 धावा आणि ऑन ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी दोनही फलंदाज आणि उत्कृष्ट अशी कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून. 1च धाव आलेली आहे. 4 चेंडू 8 धावा.
4 चेंडू 8 धावा. पाहूया सुमित संते काय करतायत कोळेगाव संघासाठी. आणि हा कव्हर्सच्या दिशेने मारलेला चेंडू, ही कॅच पकडायला हवी होती. कॅचेस विन द मॅचेस, कारण एक धाव मिळते संघासाठी आणि एक एक धाव महत्त्वाची असते संघांना वाचवण्यासाठी देखील आणि मिळवण्यासाठी देखील. त्यामुळे आता 3 चेंडूत 5 धावा, 7 धावा, 7. हा पुन्हा एकदा टॉप एज घेऊन डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. भावेशने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे संघासाठी, निर्जे संघासाठी. आणि या पूर्ण षटकामध्ये आत्तापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूत आणि 2 गडी बाद केलेले आहेत संघासाठी. आता 2 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी हरेश पाटील आलेले आहेत आणि अनुभवी भावेश पाटील आपले षटकातील पुढील 2 चेंडू टाकतील निळजे संघाकडून कोळेगाव संघासाठी. हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. मी या षटकाच्या सुरुवातीलाच म्हणालेलो की गेले 2 दिवस इथे 3 षटकांच्या सामन्यांमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि तेच गोलंदाजाचं वर्चस्व आजही भावेश यांच्याकडून पाहायला मिळतंय. 1 चेंडू 6 धावा आणि 6 धावा गेलेल्या आहेत. 7 धावा हव्या होत्या. हा सामना निर्जे संघाने जिंकलेला आहे. एका धावेने निर्जे संघाचा विजय झालेला आहे आणि निर्जे संघ चला पुढचा सामना लवकर क्षेत्ररक्षण गेलेला आहे मातारडी संघाने लवकर